आणि दरम्यान 2025 मध्ये देखील नीट परीक्षेचा पेपर फुटला होता अशी धक्कादायक माहिती सीबीआयच्या तपासातून समोर आली आहे। मुख्य आरोपींपैकी मंगीलाल आणि दिनेशनं यापूर्वी देखील नीट परीक्षेचे पेपर फोडून उमेदवारांना वितरित केलेले होते। गेल्या वर्षी झालेल्या नीट 2025 परीक्षेपूर्वी बिवाल कुटुंबातील 5 मुलांना प्रश्नपत्रिका आगाऊ देण्यात आलेल्या होत्या। या खुलाशाने तपास यंत्रणांना धक्का बसलाय। त्यामुळे हे रॅकेट अनेक वर्षांपासून सुरू होतं का असाही प्रश्न उपस्थित होतोय। आणि याच सगळ्या संदर्भामध्ये आपण अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे सध्या आपल्या सोबत आहेत। सोमेश, खरं तर हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर रोज नवीन खुलासे होतात। म्हणजे एकीकडे कुलकर्णी हाच मास्टरमाइंड असल्याचं समोर आलं आणि त्यानंतर बिवाल कुटुंबाची ही जी माहिती समोर आली आहे ती देखील अतिशय धक्कादायक आहे। काय नेमकं घडतंय आणि काय अपडेट्स मिळतात? सीबीआयच्या तपासामध्ये हे धक्कादायक अपडेट समोर येत आहेत आणि आज जर सीबीआयच्या तपासातून सीबीआयच्या सूत्रांना अशी माहिती मिळते की 2025 साली सुद्धा जर नीटचा पेपर फुटला होता तर याचा अर्थ स्पष्ट आहे की म्हणजेच 2024 ला ज्या प्रकारचा गैरव्यवहार झाला तो 2025 ला सुद्धा पुन्हा झाला होता आणि तोच आता 2026 मध्ये झालेला आहे। 2026 च्या प्रवेश प्रक्रिया आणि त्या सर्वांवर त्याचा थेट परिणाम झाला आणि त्यानुसार सरकारने निर्णय घेतले। परंतु गेल्या वर्षी मात्र सरकारने अशा स्वरूपाचा कुठला निर्णय घेतला नव्हता किंवा हा पेपर फुटी झाली आहे याविषयी कुठे वाच्यताही झालेली नव्हती। तर त्यामुळे मग गेल्या वर्षीच्या संपूर्ण प्रवेश प्रक्रियेवर सुद्धा पुन्हा प्रश्न उपस्थित होत आहेत या सगळ्या अशा नव्या होणाऱ्या खुलाशांमधून। अगदी धन्यवाद सोमेश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।